सर, मुलांचं चुकलंच, त्याचं समर्थन होऊच शकत नाही, पण आपण असं लगेच पोलिसात वगैरे नको जायला. मुलांना एक संधी तर द्यायला हवी ना सर. सर, संधी बिंदी द्यायची लायकी नाही त्या पोरांची. अहो कुरकुटे सर, जसा मुलं आपला मान ठेवतात तसं तुम्ही त्यांचा मान ठेवला पाहिजे. आणि लायकी वगैरे शब्द एक शिक्षक म्हणून शोभतात का तुम्हाला? मग तू कुरकुटे नाहीस, मारकुट आहेस असं म्हणाले विद्यार्थी म्हणून शोभतं का त्या पोरांना कांबळे सर? तेच मी म्हणतोय सर, आपल्याकडे बघूनच शिकतात नाही मुलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ती पोरं उलट बोलायला माझ्याकडे शिकली असं वाटतं का तुम्हाला? बघितलं जंगम सर, संविधान किती हिंमत वाटली यांची. हे सर, मी फक्त एक उदाहरण दिलं सर. आणि संविधान वाचणारा कधीच कोणावर अन्याय करणार नाही. एकदा वाचून बघा. मला गरज नाही तुझं काय वाचायची. हो, तुमचं आमचं नाही, देशाचं संविधान आहे ते. एका माणसाचा तिरस्कार करता करता तुम्ही अख्ख्या देशाचा तिरस्कार करू लागलाय. लक्षात येते का तुमच्या? एक मिनिट, मला वाटतं विषय विनाकारण भरकटतोय. नाही सर, याच संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिलेत. जो प्रधानमंत्र्याला तोच रस्त्यावरच्या सामान्य माणसाला, सगळे एक समान. आणि कोणावर अन्याय होऊ नये हाच हेतू नाही मागे. मग मुलांना एक संधी का मिळू नये सर?